मित्रांनो, काळाच्या ओघात आपण आपले वडील आपल्या आजोबांकडील जे प्रयोग आहे हे आपण विसरत चाललो आहे आणि जे नवनवीन तंत्रज्ञान निघत आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या कांद्याची साईज बनवण्यासाठी 05234 चमत्कार 0050 लेवशीन अशा खताचा वापर करतो. मात्र फुकटात आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा प्रयोग सांगितला आहे, याच्याकडे आपला विसर हा पडलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या कांद्याच्या माना जर जाड असतील नंतर त्याच्यामध्ये अशी कोटी फिरवा. याच्यामध्ये मित्रांनो लोखंडी कोटीचा वापर केला आहे. मात्र आपली ट्रॅफिकची असली तरी काही फरक पडत नाही. असे मित्रांनो प्रयोग करा, चांगला रिझल्ट आपल्याला याच्यातून मिळून जाईल. आपल्या कांद्याच्या जो कंदा आहे या कंदाचा आकार पण आपल्याला चांगला होताना दिसेल. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, बऱ्याच शेतकऱ्यांचे जे कांदे आहेत हे आता 120-130 दिवसांचे झालेले आहेत. कांदा काढणीसाठी तयार आहे. मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे कांदा आहे आणि जी कांद्याची माण आहे ही माण अजूनही जाडी आहे. 120 दिवस कांद्याला झाल्यानंतरही जी कांद्याची साईज पाहिजे, जो कांद्याचा एकदम गोलाकार आकार पाहिजे तो नाही आहे. आणि जी कांद्याची माण आहे हीच मोठ्या प्रमाणात जाड अजूनही आहे. तर त्या कांद्याच्या मानेमध्ये जो रस आहे हा जर आपल्याला कांद्यामध्ये उतरवण्यासाठी काय करावं लागेल, कुठली काही फवारणी घ्यावी लागेल का, किंवा काय केल्याने त्या माणीतला रस त्या कांद्याच्या कंदामध्ये जाऊन तो कांद्याचा कंद चांगला मोठा आणि गोलाकार आकाराचा होईल, यासाठी नेमकं काय करायला पाहिजे. मित्रांनो बघा, यासाठी असाच प्रॉब्लेम मला मागच्या वर्षी आलेला होता आणि यावर मी एक उपाय केला. तो उपाय बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीतही असेल किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तो केलेला पण असेल. बघा, एकही रुपये खर्च असं जर केलं तर तुम्हाला येणार नाहीये. फक्त थोडीशी मेहनत लागेल. आणि मी पुन्हा सांगतो की हा जो मी तुम्हाला प्रयोग सांगतोय याला एकही रुपये खर्च तुम्हाला लागणार नाहीये. आणि मी जेव्हा हे करून पाहिलं मला याचे रिझल्ट पण चांगले मिळाले. मी तुम्हाला असं म्हणणार नाही आहे की खूप चांगले रिझल्ट मिळाले, माझा कांदा एवढा होता तो एवढा झालेला आहे. नाही मित्रांनो, असं मी तुम्हाला काही सांगणार नाही आहे. जी रिअल आहे हे रिअलच तुम्हाला, जी रिअल कंडिशन आहे हेच तुम्हाला मी सांगणार आहे. हा मात्र एक जास्तही नाही आहे आणि कमी नाही आहे. एक मित्रांनो समाधानकारक रिझल्ट मला यातून मिळाला आहे. बघा, मी काय केलं याचा व्हिडिओ तुम्हाला साईडवर दिसत असेल. बघा, माझा कांदा 125 दिवसांचा झाल्यानंतर मागच्या वर्षी मी त्याच्यावर जी ती कोठी आहे ही मित्रांनो फिरवली. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय कशा प्रकारे आपण त्याच्यावरची जी कोठी आहे ही मित्रांनो फिरवत आहे. जेव्हा मी त्याच्यावर ते कोठी फिरवली मित्रांनो त्यावेळी कांद्याची साईज थोडीशी मित्रांनो एक म्हणजे अशा पद्धतीची होती. तुम्ही व्हिडिओमध्ये पण पाहू शकता. त्यानंतर जवळपास एक 8 ते 10 दिवस कांदा आम्ही तो उपडला नाही. आणि एक मित्रांनो 10 दिवसानंतर त्या कांद्याची उपटणी आहे ही आम्ही केली. बघा, आपण त्याच्यावर कोणतीही एक वजनदार गोष्ट जेव्हा फिरवतो किंवा मित्रांनो आपण त्याच्यावर जी कोठी फिरवत आहे यामुळे त्या कांद्याची जी उभी असलेली पाल आहे ही मित्रांनो पूर्णपणे जमिनीवर पडत आहे आणि तिची जी मान आहे ही मित्रांनो जी आहे ती मुडत आहे. त्यामुळे जो रस जायचा जो मित्रांनो मार्ग आहे ही ती मान पडल्यामुळे थोडासा क्लिअर हा होत आहे. ज्यामुळे जो काही रस आहे मित्रांनो त्या माणीमध्ये तो कंदात जायला आपल्याला मदत मिळते आणि कंदाचा आकारही त्यामुळे एक चांगल्या प्रकारे मित्रांनो होऊ शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पण तुमच्या कांद्यावर अशा प्रकारे कोटी फिरवून हा तुम्ही प्रयोग करू शकता. बघा, एक वेळ करून पाहायला काही हरकत नाही आहे. असा जर प्रॉब्लेम तुमच्या कांदा प्लॉटमध्ये असेल तर तुम्ही करू शकता. याला काही मित्रांनो 1 रुपयाही खर्च नाही आहे. हां, फक्त एक थोडीशी मेहनत तुम्हाला
लागेल, मात्र मेहनतही काही मित्रांनो एवढी मोठी नाही आहे. तुम्ही जर घरात 1-2 सदस्य जर असाल तर तुम्ही मित्रांनो पद्धतशीरपणे एका दिवशी एका मित्रांनो 2 घंट्यामध्ये दोघंजण एका 2 एकराचा प्लॉट मित्रांनो हे सहज करू शकता. कारण मित्रांनो मी स्वतः केलेला आहे. माझा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. हा या वर्षीचा नाही आहे, हा मागच्या वर्षीचा आहे. मी हे केलेला आहे आणि याचा एक समाधानकारक, बघा मित्रांनो मी काय म्हणतोय, एक समाधानकारक रिझल्ट हा आपल्याला मिळाला आहे. अति उत्तमही मी तुम्हाला सांगणार नाही आहे आणि काहीच रिझल्ट आलेला आहे असं पण मी तुम्हाला म्हणणार नाही आहे. जे रिअल आहे, जे रियालिटी आहे, हेच तुमच्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न आहे. बघा बरेचसे शेतकरी म्हणतात की याच्यावर काही फवारणी करावी का, असं कुठलं काही औषध आहे का जेणेकरून त्या औषधाची फवारणी केल्यानंतर आपल्या कांद्याची साईज एका 2 आणि 3 दिवसामध्ये एकदम मोठी झालेली दिसून येईल. बघा मित्रांनो अशी कुठलीच फवारणी नाही आहे. तुम्हाला लोक सांगतीलही की तुम्ही हे फवारणी करा, तुमच्या कांद्याची साईज एका 2 दिवसात मोठी होऊन जाईल. अशी मित्रांनो कुठलीच फवारणी, मी तरी मित्रांनो बऱ्याचशा फवारण्या केल्या कांदा साईजसाठी, मात्र बघा असा काही मोठा रिझल्ट त्यातून मित्रांनो मिळाला नाही आहे. थोडाफार प्रमाणात जो आहे तो फरक दिसतो, मात्र एवढा काही मित्रांनो फवारणीचा आणि ती आता यावेळेस 120 दिवसांचा झाल्यानंतर मित्रांनो मला वाटतं ते आपल्या पैसे हे मित्रांनो वेस्टेज करणार, म्हणून त्याच्या काही तुम्ही जे आहे ते फंदकात पडू नका. आणि ही आपली झिरो बजेटमधली जो आहे मित्रांनो हे तुम्ही नक्की करून पहा. याने मित्रांनो रिझल्ट तुम्हाला जो आहे तो थोड्याफार प्रमाणात नक्की भेटेल, अशी मित्रांनो मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. बाकी मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते, तुम्ही हा प्रयोग यापूर्वीही तुमच्या शेतामध्ये तुमच्या कांदा पिकासाठी केलेला आहे का, हे तुम्ही नक्की कळवा. हा काही मित्रांनो नवीन प्रयोग नाही आहे, बऱ्याचशा वर्षापासून आपले कांदा उत्पादक शेतकरी हे करत आहेत आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन मी पण केलेलं आहे. तर मित्रांनो बघा असं तुम्ही करू शकता आणि यानंतर तुम्हाला समजेल की याने कांद्याची साईज बनते का किंवा नाही बनत. हा मित्रांनो एक तुम्हालाच याचा अनुभव येऊन जाईल. बाकी कोणाला जर याचा अनुभव असेल तर त्यांचा काय अनुभव आहे हे तुम्ही आपल्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांजवळ हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण याच्यामध्ये कोटीही फिरवू शकतो. थोडासा मित्रांनो याच्यावर दाब देण्याची गरज असते, कारण पुन्हा ही जी पाल आहे ही उभी राहायला नको. असं जर मित्रांनो आपण आपला 2-3 एकराचा प्लॉट असला आणि मित्रांनो 2 ते 3 कोटे आणले आणि 2-3 जर आपण याच्यामध्ये मजूर लावले किंवा मित्रांनो घरच्या घरीही केलं तरी मित्रांनो आपण एका दिवसात संपूर्ण आपला 2 ते 3 एकराचा प्लॉट हा आरामशीर याच्यामुळे करू शकतो. आणि मित्रांनो याला खर्च पण काही नाही आहे. फवारणीला तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात खर्च येतो. हा मित्रांनो एक घरच्या घरी घरेलू प्रयोग आहे आणि रिझल्ट पण मित्रांनो याचे छान आहेत.